विजयदशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं आणि त्यामुळं लोक सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी करत असतात. नक्कीच सध्या सोन्याचे चांदीचे भाव काय आहेत, सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसते, याचे काय कारण आहेत आणि आज काय किमती आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील फतेचंद्र अंका सर आहेत. सर, सध्या काय सोन्याचे भाव आहेत आणि आपण बघतोच की विजयदशमीला खूप चांगला प्रतिसाद असतो. सध्याचा सोन्याचा जो दर आहे तो 10 ग्रामला 1,20,800 असा आहे, प्लस 3% GST, आणि 22 कॅरेटला आहे जवळजवळ 10,960 प्लस GST. जरी या गेल्या काही दिवसामध्ये भाव वाढत आहेत, गेल्या पाहिलं असेल तर 7-8 महिन्यामध्ये 75% भावात वाढ झालेली आहे. जरी भावात वाढ झालेली असली तरी ग्राहक आता दसऱ्याला खरेदी मोठ्या प्रमाणात करतात, कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि दसऱ्याच्या दिवशी घरी सोनं आणणं म्हणजे लक्ष्मी आणणं असं एक पारंपरिक समज आहे आणि तो अजूनही लोक पाळतात. ठीक आहे, भाव जरी वाढले असले तरी एखाद वेळेस क्वांटिटीमध्ये फरक पडू शकतो, परंतु अमाऊंटमध्ये फरक पडणार नाही. आणि याचं आत्तापर्यंत उदाहरण पाहिलं की गुढीपाडव्यालासुद्धा गेल्या वर्षीपेक्षा 26% भाव वाढले, तरी गिराईकही 26% 30% वाढलं होतं आणि सेलही 30% परत वाढला होता. म्हणून दसऱ्याला खरेदी लोक मुहूर्तावर घेणार यात कुठली शंका नाही. सर, अचानक एवढे दर का वाढत आहेत? गेले 7-8-10 दिवसात बघितलं तर नक्की किती दर वाढलेले आहेत तोळ्यामागं? या 7-8 दिवसामध्ये तोळ्यामागे जो फार मोठं म्हणजे 10,000 ते 15,000 रुपयाचा फरक पडलेला आहे. याच्या वाढण्याचं कारण म्हणजे एकतर ट्रम्पचं धोरण, अमेरिकेचे प्रेसिडेंट जे ट्रम्प आहे त्यांचं धोरण आहे. दुसरं युद्धाचं जे सध्या वातावरण ते चालू आहे. तिसरं या युद्धाच्या वातावरणामुळे सगळे जे कंट्रीज देश आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करू लागलेले आहेत. आणि चौथं म्हणजे आपली भारतीय रुपयाची जी अवमूल्यन झाले, म्हणजे जे काही आपण म्हणतो की जे डॉलरपेक्षा आपला रुपया फार कमकुवत झाला आहे, त्यामुळे सोनं खरेदी करायला जास्ती पैसे म्हणजे आपल्याला मोजावे लागतात आणि रेट मोजावा लागतो आणि त्यामुळे भाव वाढत चाललेला आहे. सर, हे जे भाव आहेत आता हे स्थिर राहतील, पडतील असं लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण असतं. त्यांनी जर एवढ्या किमतीला सोनं घेतलं आणि अचानक ते परत पडलं, म्हणजे किमती घटल्या, तर त्यांना मोठं नुकसान होतं. म्हणजे बरेचदा हे बघितलं गेलं. हे नुकसान फक्त इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांच्या मनात येतं. जे सोनं खरेदी करतात ते वापरण्यासाठी करतात, कुठल्या नफ्यासाठी करत नाही. त्यामुळे त्यांना एवढं काही दुःख होणार नाही. पण जे इन्व्हेस्टमेंटमध्ये करतात आणि सोन्याचे भाव कमी झाले तर होऊ शकतं. ट्रम्पचं जर काही जे टेरिफचं युद्ध आहे, ते बाकीचे युद्ध जे आहेत, हे जर सगळे शांत झाले तर एखाद वेळेला स्थिर होण्याची शक्यता जास्ती आहे. ते होणार. सोन्याचे भाव किती जरी वाढले पण स्थिर एका जागी राहणार, हा आपला जुना अनुभव आहे. पण एक मात्र आहे, या गेल्या 75 वर्षाचा इतिहास पहा तुम्ही, सोन्याचे भाव कधी कमी झालेले नाही किंवा कोणाला नुकसान झालेलं नाही. म्हणजे तसाच चांगला प्रतिसाद राहील परत 100%. जरी किती वाढले तरी एक लक्षात ठेवा, भारतामध्ये गेल्या 5,000 वर्षाची परंपरा आहे आणि सोन्याला अजूनही कमरेच्या खाली वापरत नाही. म्हणजे याचं महत्त्व समजून घ्या. त्याला सामाजिक, धार्मिक आणि सोशल हे सगळ्या भावना आहेत. त्यामुळे सोनं हे भारतामध्ये हे नक्कीच एक प्रतिष्ठित म्हणजे एक चांगले लक्ष्मी समजून त्याला खरेदी करतात. त्यामुळे भारतात तरी मला वाटतं येणाऱ्या अनंत काळापर्यंत सोन्याच्या बिझनेसला काही मरण येणार नाही. अर्थात जसं सर या ठिकाणी सांगतायत, मागील 8 ते 10 दिवसात सोन्याच्या भावांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे, मोठी वाढ झालेली आहे. जवळपास 10 ते 12,000 इतकी वाढ या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याचबरोबर विजयदशमीच्या दिवशी जे 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्या दिवशी लोक सोनं खरेदी करणं येतातच. जरी आजचा भाव बघितला तर जवळपास 1,20,000 प्रति तोळा या ठिकाणी पोहोचलेला आहे. अशा पद्धतीचा भाव या ठिकाणी सध्या आहे. मात्र तरी देखील लोक या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी चांगली गर्दी करताना पाहायला मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.